हे सर्व्हे घेतले जातात वेगवेगळे 1, 2, 3, 4 4 दिवसाला वेगवेगळे सर्वे येत असतात आणि मग त्याच्या सगळ्यांचा गोषवारा घेऊन कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करून परत तर जे आहे SIT डिपार्टमेंट वगैरे जे असते इंटेलिजन्स असतो त्यांचा परत भाजपसारख्या जे आहेत त्यांच्याबरोबर इतरसुद्धा अनेक संस्था आहेत की त्या तळागाळामध्ये अतिशय शांतपणे काम करत असतात त्या सगळ्यांकडून ज्या ह्या सगळ्या गोष्टीचा गोषवारा घेऊन नंतर ते ठरवतील ना. अजित दादा एकटे पडले असं चित्र आहे बारामतीमध्ये. त्यांचे सख्खे भाऊ देखील त्यांच्या विरोधामध्ये आता मैदानात उतरत आहेत. आता हा खरं म्हणजे याच्यावर भाष्य करणं आम्ही योग्य होणार नाही, परंतु हे असं दिसतं आहे की अजितदादाचे बरेचसे सर्व नातेवाईक भाऊ वगैरे जे आहेत अजितदादाच्या विरोधात उभे राहील. माझं एवढंच म्हणणं आहे त्या सगळ्यांना की ठीक आहे तुम्हाला अजितदादांना विरोध करायचा करा, कुणीतरी विरोध करतोच, कुणीही उभं राहिलं तरी कुणीतरी विरोध करतोच, करा ना, परंतु भाष्यावर थोडंसं जरा नियंत्रण ठेवलं तर बरं होईल. शेवटी आज राजकारणात तुम्ही एकमेकाच्या विरुद्ध उभे राहिलात तरी तुमचं रक्ताचं नातं काही काही तुटत नाही. आज ना उद्या जे आहे हे परत तुम्हाला कुटुंब म्हणून एकत्र कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये यावंच लागणार आहे, चर्चा करावी लागणार आहे, एकमेकाचं तोंड बघावंच लागणार आहे. त्यामुळे ही रक्ताची नाती काही तुटत नाही. अगदी आता अलीकडे भारतात जरी भांडण झालं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे, तर उद्धवजीचं काही अडचण निर्माण झाली तर राज ठाकरे जातात, राज ठाकरेकडे काय झालं तर ताबडतोब उद्धवजी फोन करतात काय झालं. तर रक्ताची ही नाती असतात. तर हे लक्षात ठेवूनच जे आहेत ही वक्तव्य केली पाहिजेत असं माझं मत आहे. धन्यवाद. अजितदादांचे बरेचसे नातेवाईक त्यांच्या विरोधात गेलेले दिसत आहेत असं म्हणत असतानाच छगन भुजबळ यांनी एक वक्तव्य केलेलं आहे ते म्हणजे रोहितदादा काल असं म्हणाले की राष्ट्रवादीच्या एका अर्थात अजितदादा गटातल्या एका मंत्र्याने 1.5 महिन्यांपूर्वीच राजीनामा दिलेला आहे आणि ते कृषी खात्याशी संबंधित आहे आणि कृषी खात्याची अनेक कामं जी आहेत ती त्यांनी राजीनामा दिल्यामुळे होत नाही असं अप्रत्यक्षपणे त्यांनी नाव न घेता बोलले. माझ्याकडे तसं काहीही माहिती नाही. अजितदादाच्या एकाच मंत्र्याने राजीनामा दिलेला होता, 16 नोव्हेंबरला दिला होता, तो छगन भुजबळांनी दिला होता. कारण मी त्या अंबडच्या OBCच्या रॅलीला मला जायचं होतं, त्याच्यानंतर रॅली घ्यायची होती. त्याच्यामुळे असं नको की बा सरकारच्या विरुद्ध मी काहीतरी बोलतो आहे, म्हणून मी माझा कॉन्शियस क्लिअर करण्यासाठी ज्यावेळेला कुणीही राजीनामा मागितलेला नव्हता त्यावेळेला अगोदर राजीनामा दिला आणि नंतर गेलो. परंतु नंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांच्याबरोबर चर्चा करून त्यांनी सांगितलं की तुमचं मत तुमचं असू शकतं, OBCचं सुद्धा मत मांडायला काही हरकत नाही, लोकशाहीमध्ये ते मत मांडू शकता, राजीनामा देण्याची आवश्यकता नाही. ठीक आहे, तो मला माहिती आहे राजीनामा, बाकी दुसरा राजीनामा नाही माहिती. अजित पवार हे राजकीय अपप्रवृत्ती आहे, त्यांना संपवायला पाहिजे असं विजय शिवतारे म्हणाले आहेत, असं एकनाथ शिंदेंनी समजवलं त्यांनी. आता प्रत्येक जण जो आहे ना तर वेगवेगळं जे आहे एकदा राजकीय या आखाड्यामध्ये उतरल्यानंतर जसं आता सगळ्याच ठिकाणी जे आहे डिटोरेशन सुरू आहे, सगळ्या क्षेत्रांमध्ये आहे. ते मेडिकलमध्ये असेल, शिक्षणामध्ये असेल, आणखी कशात असं तसं ते राजकारणामध्ये आहे आणि निवडणुकीमध्ये सुद्धा पूर्वीची भाषणं आताची भाषणं त्याच्यामध्ये फार फरक पडायला लागलेला आहे. अपप्रवृत्ती काय म्हणेल, कोण काय म्हणेल, कोण काय म्हणेल. मग आता काय करायचं, जोपर्यंत जे आहे असं काही भाष्य कोणी करत नाही की ज्याच्यावर निवडणूक आयोग आक्षेप घेत नाही तोपर्यंत हे अशा प्रकारचे शब्द वापरले जात आहेत. परंतु शेवटी जे आहे लोक ठरवतात चांगली प्रवृत्ती अपप्रवृत्ती, कोण काम उपयोगी पडतं त्यांची कामं कोण करत आहे. सकाळपासून तर रात्रीपर्यंत जे आहे उशिरापर्यंत जे आहे कोण धावतं त्यांच्या कामासाठी, विकासासाठी, हे सगळे जग पाहत आहे. आणि लोकांना ह्या सगळ्या गोष्टीची इतर त्यांची जी भाष्य होतात त्याच्यापेक्षा आपल्याला जवळचं कोणाला आपण अप्रोच होऊ शकतो, कोण आपली कामं करू शकतो, हे पण लोक पाहत असतात. आणि दुसरं म्हणजे असं की मुख्यतः ही लढाई जी आहे ही महायुती जी आहे त्यांचा प्रधानमंत्री पदाचा उमेदवार नक्की आहे.